बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात। रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा गोजुबाबी गावामध्ये अपघात। शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती। याच गावामध्ये झाला होता अजित पवारांच्या विमानाचा अपघात। निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर पालिका प्रशासनाची बुलडोझरनं कारवाई। मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयांवरही कारवाई। निदा खानला लपवलेल्या नारेगावमधील घरावरही पालिकेची बुलडोझरनं कारवाई। मतीन पटेलच्या 9 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। नीटच्या पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत। नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना। शुभम खैरनारच्या चौकशीमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता। नाशिक पोलिसांची 2 पथकं शुभम खैरनारच्या घरी। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी तपासाला वेग। पोलिसांकडून घराची झाडाझडती सुरू। पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हरियाणामधील गुरुग्राम पर्यंत। खेडा खुमरपूर गावामधून यश नावाचा तरुणही ताब्यात। यश मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना ईडीकडून समन्स। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीकडून समन्स। समता पतसंस्थेमधील बनावट खाती आर्थिक व्यवहारासंदर्भात ईडीकडून चौकशी। अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा। जगदंबा पतसंस्थेमधील बनावट खातं आणि आर्थिक व्यवहारांप्रकरणी कारवाई। आज सिन्नर न्यायालयात हजर केलं जाणार। मीडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्कासह 2 कोटींचा दंड भरावा लागणार। महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी, तर मुद्रांक शुल्कात सवलतीची मागणी फेटाळून लावली। सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कामध्ये वाढ। आयात शुल्क 6% वरून 15% वाढवलं। नवीन आयात शुल्क आज रात्रीपासून लागू होत आहे। आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये पार पडणार बैठक। पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनानंतर बैठक बरीच महत्त्वाची मानली जाते। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यामधील वाहनांची संख्या केली कमी। आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः घेतला पुढाकार। मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र प्रतीक यादव यांचं निधन। मृत्यूचं कारण अस्पष्ट। रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली। उष्णतेच्या लाटेचा इशारा। विदर्भात येलो अलर्ट। 2 ते 3 अंशांपर्यंत तापमान आणखी वाढण्याची शक्यता। 8 दिवसात उन्हाची काहिली होणार। मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला। कांदिवली पश्चिम परिसरातली घटना। हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत। हल्लेखोरांना अटक। झाडाला एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेमध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळले। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील घटना। आत्महत्या की हत्या, पोलिसांकडून तपास सुरू। Thank you.